नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशबदर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुगा स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकतीच पर्सेंटेजची सीरीज कंप्लीट केलेली आहे आणि आज एक नवीन सीरीज चालू करत आहोत. ती म्हणजे तुमच्याच डिमांडनुसार, तुमच्याच म्हणण्यानुसार ती आहे प्रॉफिट अँड लॉस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉफिट अँड लॉसची जी सीरीज आहे ना, ती आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत. अगदी बेसिक लेव्हलपासनं तर हाय लेव्हलपर्यंत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? ज्या प्रकारे आपण ही पर्सेंटेजची सीरीज कंप्लीट केली, त्याच प्रकारे आपण प्रॉफिट अँड लॉसची पण सीरीज कंप्लीट करूया. तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण काय बघणार आहे विद्यार्थ्यांनो? सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, की हे जे प्रॉफिट अँड लॉसचे जेवढे पण व्हिडिओज होतात, ठीक आहे? जेवढे पण सेशन होणार विद्यार्थी मित्रांनो प्रॉफिट अँड लॉसवर, ते तुम्ही अगदी स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत पाहत राहा. जेणेकरून तुमचा एक पण पॉइंट सुटला नाही पाहिजे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे? तर हा जो प्रॉफिट अँड लॉसचा जो सेशन होणार आहे, हा एक नॉन वन स्टॉप सोल्युशन सेशन होणार आहे विद्यार्थ्यांनो. त्याचप्रकारे या सेशनचे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ किंवा पेड कोर्सची आवश्यकता भासणार नाही. तशाच प्रकारे तुम्ही प्रॉफिट अँड लॉसचे सगळे सेशन्स बघितल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट अँड लॉसमध्ये डाऊट सुद्धा उरणार नाही विद्यार्थ्यांनो. प्रत्येक एक गोष्ट तुम्हाला नीट अँड क्लीन या आपल्या सुगर स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुम्हाला समजून सांगितले जाणार विद्यार्थ्यांनो. ठीक आहे? चला तर मग आज आपण एकदम बेसिक पासून स्टार्ट करणार आहोत. त्या अगोदर आपण काय शिकणार आहोत ते बघूया. त्या अगोदर पण एक आपल्या या सेशनची सुरुवात एक मोटिव्हेशन कोट पासून करूया. ऐका विद्यार्थ्यांनो, कि परों को खोल जमाना उड़ान देखता है. परों को खोल जमाना उड़ान देखता है. जमी पे बैठ के क्या आसमान देखता है. तो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जमीनवर पण बसायचं नाहीये आणि पंख्याला पण खोलायचं आहे. ठीक आहे? तर हे पंख्याला खोलून आणि जमीनवर न बसता हवेत उडून आपल्याला झेप घ्यायची विद्यार्थ्यांनो. आपले लक्ष्य जे आहे, आपलं टार्गेट जे आहे ते पूर्ण करायचं आहे. चला तर मग आजची सुरुवात आपण प्रॉफिट अँड लॉसच्या अगदी कन्सेप्टपासून करूया. हं. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. बेसिक्स ऑफ मॅथ्स. तर याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शिकत आहोत. तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण कोणकोणते जे कंटेंट आहे, कोणकोणते आपण सब पार्ट आहेत, ते आपण कंप्लीट करणार आहोत. अगदी बेसिक पासून हाय लेव्हलपर्यंत ते आपण बघूया. ठीक आहे. याच्यातले कोणकोणते प्रॉफिट अँड लॉसमधले टाइप आपण कंप्लीट करणार आहोत, कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आहे विद्यार्थ्यांनो कॉस्ट प्राइस. काय आहे कॉस्ट प्राइस? कॉस्ट प्राइस काय आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि मी तुम्हाला सांगणार पण. जे आपण कॉस्ट प्राइस म्हणजे जे आपण खरेदी किंमत असते त्याला कॉस्ट प्राइस म्हणतात विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. त्यानंतर सेलिंग प्राइस, जे आपण कोणतीही वस्तू दुकानदार आपल्याला सेल करतो ते सेलिंग प्राइस असतो. प्रॉफिट, एखाद्या व्यक्तीने ₹100 ची वस्तू विकली. ठीक आहे. जसं समजून जा त्यांनी काय केलं, की एखाद्या व्यक्तीने ₹100 ची वस्तू ती ₹120 मध्ये विकली. तर त्याला किती रुपयाचा प्रॉफिट झाला विद्यार्थ्यांनो? ₹20 चा प्रॉफिट झाला. ठीक आहे. त्याचप्रकारे लॉस, जर एखाद्या व्यक्तीने ₹100 ची वस्तू ₹80 त विकली, तर त्याला काय झालं विद्यार्थ्यांनो? ₹20 चा लॉस झाला. काय झाला? ₹20 चा लॉस. त्याचप्रकारे आपण नेक्स्ट पॉइंट बघणार विद्यार्थ्यांनो प्रॉफिट पर्सेंटेज. प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितले, की ₹100 ची वस्तू मी ₹120 त विकली विद्यार्थ्यांनो. तर मी विकत आहो ₹120 तर मला ₹20 चा प्रॉफिट होऊन राहिला. म्हणजेच ते पर्सेंटेजमध्ये किती प्रॉफिट होऊन राहिलं ते आपण या टाइपमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर आहे लॉस पर्सेंटेज. आता जशा प्रकारे ₹100 ची वस्तू ₹80 त विकली, तर किती रुपयाचा लॉस झाला विद्यार्थ्यांनो? ₹20 चा लॉस झाला. तर पर्सेंटेजमध्ये किती रुपयाचा लॉस झाला हे पण आपण या सेशनमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर डिस्काउंट. आता डिस्काउंट म्हणजे काय असते विद्यार्थ्यांनो? तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये गेले, ओके. जर ₹100 ची एखादी वस्तू असेल आणि तुम्ही जर म्हटलं दुकानदार म्हणून राहिला, की ठीक आहे, हे तुम्ही ₹10 डिस्काउंटवर घेऊन जा. म्हणजे ₹90 वर घेऊन जा. म्हणजे रुपयामध्ये डिस्काउंट झालं. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? अशाच प्रकारे डिस्काउंट पर्सेंटेजमध्ये पण असते. पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. हां. मग काय असते विद्यार्थ्यांनो डिस्काउंट पर्सेंटेज. डिस्काउंट पर्सेंटेज काय असते? जर एखादा दुकानदार आपल्याला ₹100 ची वस्तू देऊन राहिला आणि त्याच्यावर 10% डिस्काउंट देऊन राहिला, म्हणजे ते आपल्याला कितीत पडून राहिली? ₹90 पडून राहिली. तर ते असते विद्यार्थ्यांनो डिस्काउंट पर्सेंटेज. काय असते? डिस्काउंट पर्सेंटेज.
त्यानंतर काय म्हणते विद्यार्थ्यांना, ओव्हरऑल प्रॉफिट ऑर लॉस इन कंबाईन्ड ट्रान्झॅक्शन. ओव्हरऑल प्रॉफिट ऑर लॉस इन कंबाईन्ड ट्रान्झॅक्शन. याच्यात काय असते विद्यार्थ्यांना, एखादा दुकानदार काय करतो, पुष्कळ साऱ्या अशा वस्तू घेऊन येतो आणि त्यातली 2 वस्तू, त्यातल्या काय करतो, 2 वस्तू एकाला 25% प्रॉफिटवर विकतो आणि दुसऱ्याला 20% प्रॉफिट, 20% प्रॉफिटवर विकतो. तर त्याला ओव्हरऑल म्हणजे टोटल किती प्रॉफिट होतो ते कॅल्क्युलेट केलं जाते. तशाच प्रकारे आणखी 2 वस्तू तो एकाला 30% प्रॉफिटवर विकतो आणि दुसऱ्याला 20% लॉसवर विकतो. तर त्याला ओव्हरऑल किती प्रॉफिट या किती लॉस झाला, हे आपण या टाइपमध्ये बघणार आहोत, ओव्हरऑल प्रॉफिट ऑर लॉस इन कंबाईन्ड ट्रान्झॅक्शन. त्यानंतर येतो विद्यार्थ्यांनो पार्टनरशिप अँड प्रॉफिट शेअरिंग. आता पार्टनरशिप अँड प्रॉफिट शेअरिंग यात काय असते विद्यार्थ्यांनो, की एखादा बिझनेस आहे, एखादा वर्क आहे, काम आहे, त्यात एक किंवा एकपेक्षा जास्त 2, 3, 4 व्यक्तींनी काही पर्सेंटेजनुसार आपले पैसे गुंतवले असतील, तर एक टाईम लिमिट असते. एक टाईम लिमिटच्या नंतर ते काय करतात, की आपले पैसे काढून घेतात. ठीक आहे. ॲज अ जेवढा प्रॉफिट झाला असेल या लॉस झाला असेल तरी पण. तर तो जो लॉस आहे या तो जो प्रॉफिट आहे, ते इक्वली डिस्ट्रिब्यूट करून घेणं ॲज अ पार्टनरशिपमध्ये. तशा प्रकारचे पण क्वेश्चन आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये बघणार आहोत विद्यार्थ्यांनो. त्याला तो कोणता पार्ट आहे? पार्टनरशिप अँड प्रॉफिट शेअरिंग. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो फॉल्स वेट क्वेश्चन्स. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. हा खूप महत्त्वाचा टाइप आहे विद्यार्थ्यांनो. या टाइपमध्ये काय होते ना, एखादा दुकानदार जसं 1000 केजी, ठीक आहे, 1000 ग्राम. ओके. दिसायला अच्छा इकडे लिहून घेतो. ठीक आहे. जसं 1000 ग्राम, ओके, या 1 केजी. 1000 ग्राम या 1 केजीची वस्तू तो काय करून राहिला? सेल करून राहिला, विकून राहिला विद्यार्थ्यांनो. तर काय करून राहिला तो, ₹1000 वस्तू तो 1000 ग्रामची वस्तू तो ₹100 विकून राहिला. काही पण. 1 केजी साखर असेल, 1 केजी डाळ असेल, काही पण. पण तो फॉल्स वेटचा यूज करून राहिला. तो काय करून राहिला? 950 ग्रामच विकून राहिला विद्यार्थ्यांनो. किती? म्हणजे 50 ग्रामचा गडबडी करून राहिला तो. ॲक्चुअली काहून करून राहिला? हे जे त्याच्याकडे मशीन आहे विद्यार्थ्यांनो, काय असते त्याच्याकडे? मशीन. ओके. काय त्याच्याकडे जे मशीन असते ना विद्यार्थ्यांनो, त्यात तो सेटिंग करत असेल या त्याचे जे तराजू आहे त्याच्यात तो सेटिंग करत असेल. तर अशा प्रकारे तो काय म्हणतो, मी तुम्हाला 1000 ग्रामचीच वस्तू देत आहो. किती? ₹100. पण तो ॲक्चुअली काय करून राहिला, ₹950 ग्रामची वस्तू देऊन राहिला. म्हणजे तो करून राहिला, की मी तुम्हाला देऊन राहिलो 1000 ग्रामची वस्तू ₹100तच. पण तो प्रत्यक्षात किती देऊन राहिला? 950 ग्राममध्ये देऊन राहिला. कारण त्यांनी आपल्या मशीनमध्ये सेटिंग केली आहे. आणि आपल्याला दिसते, की त्याचे मशीन आपल्याला दिसत नाही. त्याला माहिती आहे, की त्यांनी 50 ग्रामची सेटिंग केली आहे म्हणून. तर त्याची मशीनमध्ये जरी 950 ग्राम दाखवत असेल, म्हणजे त्याच्या मशीनमध्ये 950 ग्राम मागे दाखवेल, पण समोर तर आपल्याला 1000 ग्रामच दिसणार. तर अशा प्रकारचे जे फॉल्स वेट म्हणजे जे आहे, जशा प्रकारे आपल्याला दुकानदार कशा प्रकारे घडवतो ग्राममध्ये कुठे काही सेटिंग करून, तर अशा प्रकारचे क्वेश्चन पण आपण विद्यार्थ्यांनो फॉल्स वेट क्वेश्चन्समध्ये बघणार आहोत. त्यानंतर शेवटचा टाइप येतो विद्यार्थ्यांनो कंझम्पशन बेस्ड क्वेश्चन. तर कंझम्पशन बेस्ड क्वेश्चनमध्ये काय असते विद्यार्थ्यांनो, जसं एक व्यक्ती प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवसात तो 5 लिटर पाणी पितो. एक व्यक्ती प्रत्येक दिवशी 5 लिटर पाणी पितो आणि त्याच्या टंकीची जी कॅपॅसिटी आहे ना विद्यार्थ्यांनो, ते समजून घ्या 100 लिटरची आहे. ओके. त्याच्या टंकीची कॅपॅसिटी 100 लिटरची आहे. तर ते 100 लिटरची टंकी संपण्यासाठी किती दिवस लागेल? तर अशा प्रकारचे पण क्वेश्चन ॲज अ पर्सेंटेज बेसमध्ये आपण ते बघणार आहोत. त्याला म्हणतात कंझम्पशन बेस्ड क्वेश्चन. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉसमध्ये बघणार आहोत. हे पर्सेंटेजमध्ये पण येते कंझम्पशन बेस्ड क्वेश्चन आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण येते. तर हे सगळे टाइप आहे विद्यार्थ्यांनो. आपण या प्रॉफिट अँड लॉसमध्ये कव्हर करणार आहोत. अगदी बेसिक पासून चालणार आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला तर मग विद्यार्थ्यांनो आपण एकदम बेसिक पासून याची सुरुवात करूया. प्रॉफिट अँड लॉस ॲक्चुअली म्हणते काय समजून घेऊया. काय असते प्रॉफिट अँड लॉस? काय असते नफा आणि तोटा? काय असते नफा आणि तोटा? ठीक आहे. चला तर मग. हं. लक्षात आहे विद्यार्थ्यांनो?
हा खूप महत्त्वाचा सेशन होणार आहे विद्यार्थ्यांना. ज्यांचे पण बेसिक्स क्लिअर नसेल, तर प्लीज हा व्हिडिओ आहे ना, अगदी शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. ठीक आहे? हं. तर मला सांगा, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. जसं एखादा व्यक्ती आहे, तो काय करतो, की काही ज्या वस्तू आहे, काही वस्तू म्हणजे ₹400 ची एखादी वस्तू आहे विद्यार्थ्यांनो, जी दुकानदाराकडे आहे, ज्याची ही काय असते, पर्चेस प्राईस असते. काय असते? पर्चेस प्राईस. यालाच आपण काय म्हणतो? कॉस्ट प्राईस. आणि यालाच आणखी काय म्हणतात? पर्चेस प्राईस, कॉस्ट प्राईस. मराठीमध्ये काय म्हणतात विद्यार्थ्यांनो? खरेदी किंमत. खरेदी किंमत. ओके. एखादी वस्तू आहे, ₹400 ची एखादी वस्तू आहे. ठीक आहे. तिची खरेदी किंमत किती आहे? ₹400. कॉस्ट प्राईस किती आहे? ₹400. पर्चेस प्राईस किती आहे? ₹400. एखादा व्यक्ती ₹400 ची वस्तू तो काय करून राहिला विद्यार्थ्यांनो? काय करून राहिला तो? ₹500 मध्ये विकून राहिला. ₹400 ची वस्तू कितीला विकून राहिला? ₹500 विकून राहिला. ओके. तर या कंडिशनमध्ये त्याला काय होऊन राहिलं? मला सांगा, या कंडिशनमध्ये प्रॉफिट होऊन राहिलं की लॉस होऊन राहिला? मला सांगा विद्यार्थ्यांनो. ॲक्चुअली काय होऊन राहिलं? प्रॉफिट होऊन राहिला या लॉस होऊन राहिला? सांगा. तर छोट्यापेक्षा छोटा विद्यार्थी जरी असेल ना, तो सुद्धा आपल्याला सांगेल की ₹400 ची वस्तू जर आपल्याला ₹500 विकून राहिलं, तर आपल्याला काय होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो? प्रॉफिट होऊन राहिला. ठीक आहे. काय होऊन राहिलं? प्रॉफिट. इकडे लक्ष ठेवा. प्रॉफिट म्हणजेच काय होणार विद्यार्थ्यांनो? नफा मराठीमध्ये. ओके. लॉस. लॉस म्हणजे मराठीमध्ये काय होणार? तोटा. काय होणार विद्यार्थ्यांनो? तोटा. ठीक आहे. तशाच प्रकारे कॉस्ट प्राइस असेल तर काय घेऊ विद्यार्थी म्हणून? खरेदी किंमत. काय? खरेदी किंमत. खरेदी किंमत. ओके. आणि सेलिंग प्राइस असेल तर काय म्हणू आपण? विक्री किंमत. काय म्हणू? विक्री किंमत. सध्या एवढे पार्ट्स लक्षात ठेवा. मी नेहमी कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस म्हणणार. कॉस्ट प्राइसचा मीनिंगच होतो विद्यार्थ्यांनो खरेदी किंमत. सेलिंग प्राइसचा मीनिंग होतो विक्री किंमत. काय होते विद्यार्थ्यांनो? विक्री किंमत. ठीक आहे. आणि प्रॉफिट झाला म्हणजेच काय झाला? नफा झाला. प्रॉफिट झाला म्हणजेच नफा झाला. आणि लॉस झाला म्हणजे विद्यार्थ्यांनो काय होणार? लॉस म्हणजे तोटा झाला. लॉस म्हणजे तोटा. ठीक आहे. हे टर्म्स लक्षात ठेवा. मी नेहमी जास्त करून प्रॉफिट, लॉस, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस अशा प्रकारचे वर्ड्स यूज करणार आहोत. ठीक आहे. ओके. तर ₹400 ची वस्तू आहे विद्यार्थ्यांनो, तो ₹500 मध्ये विकून राहिला एक दुकानदार. तर त्याला प्रॉफिट किती होऊन राहिला? 500 मायनस 400 म्हणजे किती रुपयाचा प्रॉफिट होऊन राहिला त्याला? ₹100 चा प्रॉफिट होऊन राहिला. किती रुपयाचा? ₹100 चा. ओके. तर मला सांगायचं विद्यार्थ्यांनो, त्याच्या सेलिंग प्राइस काय आहे विद्यार्थ्यांनो? हे मोठी आहे. कशापेक्षा? कॉस्ट प्राइसपेक्षा. म्हणजे जी विक्री किंमत आहे ती मोठी आहे खरेदी किंमतपेक्षा. म्हणजे आपण इथे म्हणू शकू का विद्यार्थ्यांनो? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. नफा इज इक्वल टू काय होणार विद्यार्थ्यांनो? विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. कारण आपल्याला प्रॉफिट होऊन राहिला. कितीचा होऊन राहिला? ₹100 चा प्रॉफिट होऊन राहिला. ठीक आहे. तर आपण याला म्हणू शकू का? हां, मी तुम्हाला हे सांगतो. हा काय आहे विद्यार्थ्यांनो आपला सेलिंग प्राइस. हे काय आहे? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस. आणि यालाच सेलिंग प्राइस आहे विद्यार्थ्यांनो, यालाच आपण मराठीत काय म्हणतो? मराठीत म्हणतो याला विक्री किंमत, जी की मी तिथं लिहून दिलं आहे. याला काय म्हणतो? विक्री किंमत. ठीक आहे. एवढं कळलं? हा पार्ट कळला का मला सांगा? हा पार्ट खूप इम्पोर्टंट आहे. बघा, अगदी बेसिक पासून जातो. पुन्हा एक वेळ लक्ष द्या. पर्चेस प्राइस ₹400 आहे म्हणजेच कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत ₹400 आहे. दुकानदार त्याला ₹500 मध्ये विकतो म्हणजे प्रॉफिट होऊन राहिला ₹100 चा. प्रॉफिट होऊन राहिला म्हणजे इथे काय होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो? सेलिंग प्राइस मोठी आहे. हे सेलिंग प्राइस मोठी आहे कॉस्ट प्राइसपेक्षा. कॉस्ट प्राइसपेक्षा. ठीक आहे. म्हणजे प्रॉफिट काय होणार? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आणि सेलिंग प्राइसलाच आपण मराठीत म्हणतो विक्री किंमत. एवढं कळलं? एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? चला.
पुन्हा बघा, आता हे कॉस्ट प्राइस आहे. आता तो काय करतो विद्यार्थ्यांनो, 400 रुपयाची वस्तू तो काय करतो, 350 रुपयाला विकतो. 400 400 रुपयाची वस्तू तो काय करतो विद्यार्थ्यांनो, 350 रुपयाला विकतो. तर मला सांगा इथे काय होऊन राहिलं? इथे काय होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो, ते पण लहानातला लहान विद्यार्थी सांगेल, की 400 रुपये आपल्याकडे आहे. या 400 रुपयाची वस्तू तो 350 रुपयाला विकून राहिला एका दुकानदार, तर त्याला 50 रुपयाचा घाटा होऊन राहिला. म्हणजे 50 रुपयाचा तोटा होऊन राहिला. काय होऊन राहिला? तोटा. म्हणजे 400 रुपयाची वस्तू तो 300 रुपयाला विकून राहिला. सॉरी 350 रुपयाला विकून राहिला. तर त्याला 50 रुपयाचा काय होऊन राहिला? लॉस होऊन राहिला, तोटा होऊन राहिला. ओके. हा नफा होणार. नफा 100 रुपये, तोटा 50 रुपये. ओके. तर हे काय विद्यार्थ्यांनो, हे काय? हे आहे सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे? 350 रुपये. तर यात काय होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो, हे सेलिंग प्राइस आहे म्हणजे ही विक्री किंमत आहे 350. यात काय होऊन राहिलं? लॉस होऊन राहिला. म्हणजेच यात काय होऊन राहिलं, सेलिंग प्राइस जी आहे विद्यार्थ्यांनो, ती छोटी झाली. कशापेक्षा? कॉस्ट प्राइस पेक्षा. म्हणजे आपण म्हणू शकू लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. म्हणजे इथे काय म्हणू शकू आपण विद्यार्थ्यांनो, लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. एवढं कळलं का? 100 रुपयाची वस्तू 350 रुपयाला विकून राहिला म्हणजेच त्याला लॉस होऊन राहिला किती रुपयाचा? 50 रुपयाचा. सेलिंग प्राइस 350 आहे. त्या ह्याच्यात काय होऊन राहिलं, की जे कॉस्ट प्राइस आहे ती मोठी आहे. म्हणून लॉस काय होऊन राहिला? कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कळलं एवढं? समोर वाढायचं. बघून घ्या एक वेळेस. स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुमच्या समजण्यासाठी. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. हे लिहून घ्या विद्यार्थ्यांना. आपण नेहमी मी प्रॉफिट, लॉस, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस असे वर्ड जास्त यूज करणार आहोत. ठीक आहे. हे तुम्हाला समजायला हवं. सेलिंग प्राइस म्हटलं तर विक्री किंमत, कॉस्ट प्राइस म्हटलं तर खरेदी किंमत, लॉस म्हटलं तोटा, प्रॉफिट म्हटलं तर नफा. आता मला सांगा विद्यार्थ्यांनो, सेलिंग प्राइस जर 2000 रुपये आहे. एखादी व्यक्ती एक वस्तू 2000 रुपयात काय करून राहिला? विकून राहिला. आणि त्याला काही प्रमाणात काय होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो? प्रॉफिट होऊन राहिला. तर कुठे काय होऊन राहिलं? त्याला लॉस होऊन राहिला. आता समजा 200 रुपयाची वस्तू विकून राहिला तो. तर मला सांगा त्याला प्रॉफिट किती होऊन राहिलं? सांगू शकता का त्याला किती प्रॉफिट होऊन राहिलं? तो 200 रुपयाची वस्तू 2000 रुपयाची वस्तू विकून राहिला विद्यार्थ्यांनो, तर त्याला प्रॉफिट होऊन राहिलं. मी म्हणतो त्याला प्रॉफिट होऊन राहिलं. तर मला कॉस्ट प्राइस सांगा किती होणार त्याची कॉस्ट प्राइस? 2000 रुपयाची वस्तू आहे, सेलिंग प्राइस आहे. तो विकून राहिला, तर त्याला प्रॉफिट होऊन राहिला. मी काय म्हणतो प्रॉफिट होऊन राहिला. तर किती प्रॉफिट होऊन राहिला? या त्याची कॉस्ट प्राइस किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे. कॉस्ट प्राइस किती आहे? तर आपण हे फाइंड आउट करू शकू का? नाही करू शकू. काहून नाही करू शकू? त्यासाठी आपल्याला कॉस्ट प्राइस माहीत असणं खूप जरुरी आहे विद्यार्थ्यांनो. खूप इम्पोर्टंट आहे. जर आपल्याला कॉस्ट प्राइस माहीत असेल, काय विद्यार्थ्यांनो? कॉस्ट प्राइस जर आपल्याला माहिती असेल, तेव्हाच आपण या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकतो. काय म्हटलं मी? बघा, सेलिंग प्राइस आहे 2000 रुपये. ओके. आणि मी म्हणून राहिलो की त्याला काहीतरी प्रॉफिट होऊन राहिलं. पण प्रॉफिट कशावर होऊन राहिलं? तेच आपल्याला माहित नाही, तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकू का? नाही. तर त्यासाठी त्याला कॉस्ट प्राइस माहीत असणं जरुरी आहे. काय विद्यार्थ्यांनो? ही कॉस्ट प्राइस जी आहे ना, ही कॉस्ट प्राइस माहीत असणं खूप जरुरी आहे. त्याच प्रकारे मी पुन्हा म्हणून राहिलो की सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत किती आहे? 2000 आहे. आणि काही लॉस होऊन राहिला, तर त्याची कॉस्ट प्राइस किती? तर लॉस होऊन राहिला, सेलिंग प्राइस दिली आहे, पण हे काढता येणं शक्य आहे का? नाही. जोपर्यंत आपल्याला कॉस्ट प्राइस माहिती नाही तोपर्यंत आपण प्रॉफिट पर्सेंट, लॉस पर्सेंट या किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला आपण काढू शकत नाही. ठीक आहे. तर मी डायरेक्ट आपल्याला असं म्हणता येणार की हे प्रॉफिट आणि हे लॉस हे दोघेही कशावर डिपेंड आहे विद्यार्थ्यांनो? काय म्हणते आपल्या खरेदी किंमतवर डिपेंड आहे. म्हणजे कॉस्ट प्राइसवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे विद्यार्थ्यांनो? कॉस्ट प्राइसवर डिपेंड आहे. तर आपण याला कसं लिहू बघा. समजा 2000 रुपये आहे, हे प्रॉफिट आहे, कॉस्ट प्राइस आहे. तर समजा काही रुपये आपल्याला प्रॉफिट झालं, तर प्रॉफिट अपॉन मध्ये
कॉस्ट प्राइस गुणिला 100% करू, तेव्हा आपल्याला काय मिळणार विद्यार्थ्यांनो? सेलिंग प्राइस मिळणार. काय मिळणार विद्यार्थ्यांनो आपल्याला? काय मिळणार? सेलिंग प्राइसने प्रॉफिट पर्सेंट मिळणार. सॉरी. काय मिळणार विद्यार्थ्यांनो आपल्याला? प्रॉफिट पर्सेंट. आता हे कसं काढलं? कसं काढलं? लक्ष द्या. बघा. सेलिंग प्राइस 2000 आहे. समजा समथिंग काहीतरी रुपये प्रॉफिट झालं. तर प्रॉफिट कशावर डिपेंड असतो? नेहमी कॉस्ट प्राइसवर. तर प्रॉफिट अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस इंटू 100% करू. तर आपल्याला नेहमी काय मिळणार विद्यार्थ्यांनो? नेहमी प्रॉफिट पर्सेंट मिळणार. काय मिळणार? नेहमी प्रॉफिट पर्सेंट. याच्यावर लक्ष द्या. याला बॉक्स करून टाका. हे काय आहे? हे प्रॉफिट आहे. प्रॉफिट कशावर डिपेंड असते? नेहमी कॉस्ट प्राइसवर डिपेंड असते. आणि त्याला इंटू 100% केलं पर्सेंट सारखं. तर आपल्याला नेहमी काय मिळणार? प्रॉफिट पर्सेंट. तशाच प्रकारे आता किती रुपयाला लॉस झाला माहिती नाही, पण लॉस वर लिहिला. लॉस कशावर डिपेंड असतो? कॉस्ट प्राइसवर इंटू 100% करू. तर इथं आपल्याला काय मिळणार? लॉस पर्सेंट. काय मिळणार विद्यार्थ्यांनो? लॉस पर्सेंट. हा दुसरा बॉक्स खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांनो. आपण ह्या दोन बॉक्स जे दिले आहे ना, अशाच प्रकारे व्हॅल्यू पुट करून आन्सर काढणार आहोत. अशाच प्रकारे प्रत्येक प्रॉब्लेम. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. तर हे तुम्हाला माहित असणं जरुरी आहे. ठीक आहे? म्हणजे नेहमी प्रॉफिट आणि लॉस कशावर डिपेंड असणार? कॉस्ट प्राइसवर डिपेंड असणार. कॉस्ट प्राइसवर. ठीक आहे? त्याला 100% लावले तर आपल्याला प्रॉफिट पर्सेंट मिळणार. 100% लावले तर आपल्याला लॉस पर्सेंट मिळणार. ठीक आहे? ओके? चला याच्यावर काही आपण बेस एक्झाम्पल बघूया. हे नोट डाउन करून घ्या तुमच्या बुकमध्ये. जर तुम्ही बुक तयार नसेल केली की बुक तयार करा. प्रत्येक जे मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो ते व्यवस्थित प्रमाणे नोंदवून घ्या आपल्या बुकमध्ये. ठीक आहे विद्यार्थ्यांनो? कारण हे आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये लागणार आहे. ठीक आहे? चला लक्ष द्या इकडे. हम्म. काही प्रॉब्लेम बघूया. जर समजा कॉस्ट प्राइस दिली आहे विद्यार्थ्यांनो 500 रुपये. कॉस्ट प्राइस किती दिलेली आहे? 500 रुपये. आणि म्हणजे सेलिंग प्राइस दिली आहे 700 रुपये. ओके. तर मला सांगा प्रॉफिट होणार की लॉस होणार? आणि प्रॉफिट पर्सेंट या लॉस पर्सेंट हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सांगा काय होणार? कसं फाइंड आउट करू? बघा. कॉस्ट प्राइस म्हणजेच काय असते विद्यार्थ्यांनो? खरेदी किंमत. सेलिंग प्राइस म्हणजे काय असते? विक्री किंमत. तर मला सांगा इथे इथे काय होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो? सेलिंग प्राइस मोठी आहे. कशापेक्षा? कॉस्ट प्राइस पेक्षा सेलिंग प्राइस मोठी आहे. तर इथे काय होणार? इथे प्रॉफिट होणार. प्रॉफिट किती रुपयाच्या? 700 मधून 500 गेले. कितीचा झाला? 200 रुपयाचा प्रॉफिट झाला. ओके. आपण एवढं फाइंड आउट केलं. कितीचा झाला? 200 रुपयाचा प्रॉफिट झाला. ओके. आता आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे. तर कसं काढू प्रॉफिट पर्सेंट? प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे. हे प्रॉफिट पर्सेंट काढायचं आहे. तर कसं काढू? म्हणजे नफा पर्सेंट काढायचं आहे. तर कसं काढू आपण विद्यार्थ्यांनो? प्रॉफिट पर्सेंट कसं काढू सांगा? तर मला सांगा प्रॉफिट किती आहे? हा जो मग सांगितलं प्रॉफिट अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस गुणिला 100% आपल्याला काय मिळणार? प्रॉफिट पर्सेंट. ओके. अशा प्रकारे आपल्याला पुट करायचं आहे. तर प्रॉफिट किती आहे? 200 रुपये. तर मी इथे 200 रुपये लिहिलं. ओके. एवढं कळलं? त्यानंतर प्रॉफिट कशावर होऊन राहिला? कॉस्ट प्राइसवर होऊन राहिला. तर कॉस्ट प्राइस आपण काय लिहू? खाली लिहू. ओके. गुणिला. गुणिला काय लिहू? गुणिला 100%. तर प्रॉफिट पर्सेंट किती मिळणार? हा शून्य गेला, हा शून्य गेला. 5 दुने 10 म्हणजे 4 बेदुने 4 म्हणजे 40% चा प्रॉफिट होऊन राहिला. किती पर्सेंटचा प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थ्यांनो? 40% चा. ओके. किती पर्सेंटचा प्रॉफिट होऊन राहिला? 40%. बघा. हाच फॉर्म्युला यूज केलाय. ठीक आहे. हा कन्सेप्ट यूज केला आपण. प्रॉफिट किती झाला? 200 रुपये. तर 200 रुपये वर लिहिले. कॉस्ट प्राइस नेहमी प्रॉफिट कशावर डिपेंड असतो? कॉस्ट प्राइसवर. तर हा कॉस्ट प्राइस आहे. त्याला आपण खाली लिहिलं. ओके. तर 2/5 इंटू 100% किती मिळालं? 40%. म्हणजे इथे कितीचा प्रॉफिट होऊन राहिला? 40% चा. कितीचा प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थ्यांनो? 40%. एवढं कळलं? ठीक आहे. चला समोर जाऊया. आता सांगा विद्यार्थ्यांनो की जर कॉस्ट प्राइस 500 रुपये आहे. ओके. कॉस्ट प्राइस किती आहे? 500 रुपये आहे.
सेलिंग प्राइस 400 रुपये आहे. तर इथे प्रॉफिट होऊन राहिला या लॉस होऊन राहिला याचे पर्सेंटेज फाइंड आउट करा. लॉस प्रॉफिट पर्सेंट, लॉस पर्सेंट आपल्याला फाइंड आउट करायचे. चला सांगा. मार्कर मला असं वाटते खराब झाला. हं. तर कॉस्ट प्राइस आता किती आहे? 500 रुपये. सेलिंग प्राइस किती आहे? 400 रुपये. तर एक तर प्रॉफिट होऊन राहिला असेल या लॉस होऊन राहिला असेल. तर त्याचे पर्सेंटेज आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर मला सांगा इथे, इथे सेलिंग प्राइस काय आहे विद्यार्थ्यांनो? लहान आहे. कशापेक्षा? कॉस्ट प्राइसपेक्षा. तर इथे काय होणार? लॉस भेटणार. कारण लॉस होऊन राहिला. 500 रुपयाची वस्तू 400 रुपयाला विकून राहिला तर किती रुपये लॉस होऊन राहिला विद्यार्थ्यांनो? 100 रुपयाचा लॉस होऊन राहिला. तर बघा त्याला अशा प्रकारे पुट करा. तर आपण काय म्हणलं? लॉस कशावर डिपेंड असते? कॉस्ट प्राइसवर इंटू 100%. तर हे किती होणार? लॉस पर्सेंट होणार. आहे की नाही विद्यार्थ्यांनो? आता ह्या कन्सेप्टला या प्रॉब्लेममध्ये पुट करायचं आहे. तर सांगा लॉस कितीचा होऊन राहिला? 100 रुपयाचा. कॉस्ट प्राइस किती आहे विद्यार्थ्यांनो? 500 रुपये. जे की डिपेंड असते. लॉस कशावर? कॉस्ट प्राइसवर डिपेंड असते. इंटू 100% इक्वल टू किती होणार? हा 0, हा 0, हा 0, हा 0. 1/5 ची व्हॅल्यू किती होणार? 20%. तर 20% च्या काय होऊन राहिला विद्यार्थ्यांनो? लॉस. आणि ह्या 40% च्या प्रॉफिट. कळलं का विद्यार्थ्यांनो? एवढं कळलं? काही नाही, आपण फक्त प्रॉफिट पर्सेंट, लॉस पर्सेंट कसं फाइंड आउट करायचे ते काढलेलं आहे या कन्सेप्टवर. हे कन्सेप्ट खूप लक्षात ठेवा. ठीक आहे. हे कन्सेप्टच आपण यूज करणार आहे. हे 2 कन्सेप्टवर हा भर आहे. 2 कन्सेप्टवरच पुरा प्रॉफिट अँड लॉस आहे विद्यार्थ्यांनो. हे कन्सेप्ट तुम्हाला समजले, तुम्ही इझी आणि एकदम सोप्या पद्धतीने कुठलाही प्रॉफिट अँड लॉसचा प्रॉब्लेम इझी वेनी सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. कळलं एवढं? स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. चला मी रफ करतो त्याला. आता बघा विद्यार्थ्यांनो, की कॉस्ट प्राइस दिली आहे 1000 रुपये. कॉस्ट प्राइस किती आहे विद्यार्थ्यांनो? 1000 रुपये. आणि प्रॉफिट पर्सेंट दिलाय, की प्रॉफिट किती होऊन राहिला? 10% चा प्रॉफिट होऊन राहिला. आणि इथे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे सेलिंग प्राइस. कसं फाइंड आउट करू? कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत दिली आहे 1000 रुपये. त्यातला आपल्याला नफा पर्सेंट दिलाय 10% आणि आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. विक्री किंमत काढायची आहे. तर कसं काढू? कसं काढू? कसं काढणार सांगा? तर सगळ्यात पहिले तीच आपली एन-सी-आर-टी मेथड, जी तुम्हाला आपण एन-सी-आर-टी मेथड जे आपण नेहमी काढत असतो, जे आपण 5व्या वर्गापासून शिकलो आहे ते बघू. काय करतो आपण? 1000 रुपये प्लस प्रॉफिट होऊन राहिला 10% चा. तर 1000 रुपयावर काय करतो? 10% चा प्रॉफिट काढतो. किती होणार? हा 0, हा 0 गेला, हा 0, हा 0 गेला. म्हणजे 1000 रुपये प्लस 100 किती झाले? 1100 रुपये. तर एन-सी-आर-टी मेथड नुसार काय मिळालं आपल्याला? 1100 रुपये. म्हणजे सेलिंग प्राइस किती आहे विद्यार्थ्यांनो? विद्यार्थ्यांनो सेलिंग प्राइस मिळाली 1100 रुपये. किती? 1100 रुपये. हे एन-सी-आर-टी मेथड झाली. ठीक आहे. त्यानंतर आपण कोणती मेथड बघू? रेशो बेस मेथड बघू. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. रेशो बेस मेथड आता समजा 10% च्या काय होऊन राहिला? प्रॉफिट होऊन राहिला. तर आपण म्हणजेच काय लिहू? 10 प्लस 1 म्हणजे 10 प्लस 1 म्हणजेच किती होणार आहे? 11/10. ठीक आहे. किती होणार? 11/10. तर नेहमी विद्यार्थ्यांना प्रॉफिट अँड लॉस मध्ये लक्षात ठेवा, हे 11 आणि हे 10 आहे. 11/10. तर याला नेहमी कॉस्ट प्राइस समजतो आपण, याला नेहमी सेलिंग प्राइस समजतो. याला नेहमी ही जी खालची आहे डिनॉमिनेटरची जी आहे, ठीक आहे, व्हॅल्यू, याला नेहमी कॉस्ट प्राइस सोबत कंपेअर करायचं. खरेदी किंमत सोबत कंपेअर करायचं. आणि जे वरचे जे 11 आहे त्याला नेहमी सेलिंग प्राइस सोबत कंपेअर करायचं, म्हणजे विक्री किंमत सोबत. आपण ह्याच प्रॉब्लेमवर बेस 4 प्रकारे कसं सॉल्व्ह करू शकतो ते इथे बघणार आहोत. म्हणजे प्रश्नामध्ये आपल्या एक्झाममध्ये कशाही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ दे, आपण त्या प्रॉब्लेमला 4 टाइपनी सॉल्व्ह करू शकतो. कोणत्याही एका टाइपनेच करायचं आपल्याला, पण आपल्याला ह्या 4ही मेथड माहीत असणं खूप जरुरी आहे विद्यार्थ्यांनो. खास करून तुमच्यासाठी. कारण कुठे कसल्या प्रकारची मेथड लागू शकते आणि किती इझी वेनं होऊ शकते हे तुम्हाला सामोरं जाऊन कळणार. तर म्हणून 4ही पद्धतीने तुम्ही कसं सॉल्व्ह करते याच्याकडे लक्ष द्या. जे की आपण पर्सेंटेजमध्ये पण एकाच प्रॉब्लेमला 4 मेथडनी कसं सॉल्व्ह करते ते बघितलं होतं. सेम आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण इथे बघणार आहोत. तर 10% प्रॉफिट होऊन राहिला म्हणजे 1/10 म्हणजे प्लस 1 म्हणजे 11/10.
म्हणजे 11 कशाला डिनोट करते? सेलिंग प्राइसला आणि 10 कशाला करते? कॉस्ट प्राइसला. तर इथे सांगा 10% ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? कॉस्ट प्राइसची व्हॅल्यू 1000. ओके. तर मग 1% ची व्हॅल्यू किती होणार? 1000 भागीला 10 म्हणजे 1000 1% ची व्हॅल्यू 100. तर आपल्याला काढायची किती? 11%. तर 11% ची व्हॅल्यू किती होणार? 100 गुणिले 11 म्हणजेच किती होणार विद्यार्थ्यांनो? 1100. किती होणार? 1100. हा फर्स्ट एन-सी-ई-आर-टी टाइप, हा सेकंड टाइप. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? एवढं कळलं? ठीक आहे. चला आता थर्ड टाइप बघूया. थर्ड टाइप बघूया. 1 2 3. ओके. हा रेशो मेथड झाला. ठीक आहे. रेशो मेथडनी फाइंड आउट केलं. 10 ची व्हॅल्यू एवढी तर 11 ची व्हॅल्यू केवढी? आता मला सांगा कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस किती? याला आपण अशा प्रकारे करू. कॉस्ट प्राइस गुणिला किती काय इथे काय करतो? जे पण प्रॉफिट पर्सेंट असते ते घेतो इज इक्वल टू आपल्याला काय मिळते इथे? सेलिंग प्राइस मिळते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथे पुट करू. तर कॉस्ट प्राइस किती आहे विद्यार्थ्यांनो? 1000. किती आहे? 1000. प्रॉफिट पर्सेंट. आता प्रॉफिट पर्सेंट किती आहे? 10% चा प्रॉफिट होऊन राहिला. 10% चा प्रॉफिट होऊन राहिला. काय होऊन राहिला? प्रॉफिट म्हणजे 10% काय होऊन राहिले? वाढून राहिले. तर यालाच आपण फ्रॅक्शनच्या टर्ममध्ये कसं लिहितो? 11/10 आहे की नाही? आता मला सांगा 10% म्हटलं तर त्याची व्हॅल्यू असते 1/10. काय असते? 1/10. हा इन्क्रीज होऊन राहिला तर 11/10. तर इथे काय होणार? कॉस्ट प्राइस किती आहे? 1000. ते 1000च्या 11/10 किती होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणजे सेलिंग प्राइस मिळणार. हा शून्य गेला, हा शून्य म्हणजे ₹1100 आपल्याला सेलिंग प्राइस भेटला. ₹1100 काय मिळालं आपल्याला विद्यार्थ्यांनो? सेलिंग प्राइस. हा झाला थर्ड टाइप. ओके. आणि जो मोस्टली आपण यूज करणार आहोत फोर्थ टाइप. ठीक आहे. फोर्थ टाइप जो यूज करणार आहे तो बघा विद्यार्थ्यांनो. फोर्थ टाइपकडे लक्ष द्या. सेम हाच कन्सेप्ट घेणार आहोत. कॉस्ट प्राइस गुणिला प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. ठीक आहे. हाच कन्सेप्ट घेणार आहोत. लक्ष द्या. कॉस्ट प्राइस किती आहे? 1000. कॉस्ट प्राइस किती आहे? 1000. प्रॉफिट पर्सेंट किती आहे? 10%. क्या आहे? 10%. 10% प्रॉफिट होऊन राहिला. 10% प्रॉफिट होऊन राहिला या 10% इन्क्रीज होऊन राहिला. तर आपण काय करतो? 110/100 लिहितो. जे आपण पर्सेंटेजमध्ये पुष्कळ सारे प्रॉब्लेम या अशा प्रकारे सॉल्व्ह केलंय. तर कॉस्ट प्राइसवर 10% काय होऊन राहिला? प्रॉफिट होऊन राहिला. तर इथे काय लिहू? 110 अपॉन मध्ये 100. ठीक आहे. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला. तर बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला. हे दोघंही अशा प्रकारे तयार झालं. ओके. हा शून्य गेला, हा शून्य गेला. तर राहिली किती आता? 100 गुणिले 11 म्हणजे 1100. हे झाली सेलिंग प्राइस. अशा प्रकारे 4 प्रकारे आपण एकाच प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलं आणि आपल्याला एक्झाममध्ये कोणत्याही एकाच टाइपनं सॉल्व्ह करायचं आहे. पण हे तुमच्या लक्षात असायला हवं. मोस्टली आपण ही पद्धत यूज करणार आहोत. पर्सेंटेजमध्ये पण हीच पद्धत यूज केली होती आणि प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण ही. 10% इन्क्रीज होऊन राहिलं म्हणजे 110/100 घ्यायचं. ठीक आहे. ओके. कळलं? स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला सामोरं जायचं. चला सामोरं जाऊया. लक्ष द्या आता इकडे. आता आपण काय बघितलं विद्यार्थ्यांनो? प्रॉफिट होऊन राहिला. काय होऊन राहिला? प्रॉफिट होऊन राहिला होता. आता सेम आपण बघू लॉस होताना. लॉस होताना पण आपण कशा प्रकारे एकाच प्रॉब्लेमला 4 प्रकारे सॉल्व्ह कसं करून बघू ते बघणार आहोत. ठीक आहे. चला. तर कॉस्ट प्राइस आता विद्यार्थ्यांना आहे ₹1200. कॉस्ट प्राइस घेऊन आलो ₹1200. ओके. त्यानंतर थोडा मोठ्या अक्षरात लिहितो. कॉस्ट प्राइस किती आहे? ₹1200. आता इथे लॉस होऊन राहिला. किती पर्सेंटचा लॉस होऊन राहिला? 20% चा. किती पर्सेंटचा लॉस होऊन राहिला विद्यार्थ्यांनो? 20% चा. आणि आपल्याला काय करायचं आहे? सेलिंग प्राइस फाइंड आउट करायचं आहे. तर चला. पहिली मेथड एन-सी-ई-आर-टी काय होणार? 1200 मायनस लॉस होऊन राहिला तर 1200 चे काय होणार? 20% घ्या. 20% घ्या. 1200 मायनस हा शून्य गेला, हा शून्य गेला. 12 दुणे 24 आणि हा शून्य काढा.
म्हणजे 1200 मधून 200 गेले 1000 आले आणि 1000 मधून 40 गेले 960. सेलिंग प्राइस किती होणार विद्यार्थ्यांनो? 960 रुपये. हे काय विक्री किंमत. एवढं कळलं? एवढं कळलं विद्यार्थ्यांनो? आता रेशो मेथड बघा. रेशो मेथडनी कसं करू? इथे म्हणताय की 20% चा लॉस. 20% चा लॉस म्हणजे 20% च्या कमी. 20% ला काय लिहितो? 1/5 लिहितो की नाही विद्यार्थ्यांनो आपण? काय लिहितो? लिहित असतो 1/5. म्हणजे जिथे काय होणार? -1 चा लॉस होणार. म्हणजे त्याला काय लिहिणार आपण? 4/5 लिहिणार. 5 मधून 1 गेला किती राहिले? 4. 4/5 लिहिणार. ओके. ठीक आहे. एवढं कळलं? तर बघा, मी काय म्हटलं होतं, हे जे 4/5 आहे, रेशो मेथडने यूज करून राहिलं, तर हे नेहमी काय असते? कॉस्ट प्राइस म्हणजेच खरेदी किंमत. आणि हे काय असते विद्यार्थ्यांनो? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत. ठीक आहे. तर मला सांगा आता इथे कॉस्ट प्राइस म्हणजे 5% ची व्हॅल्यू किती दिली आहे? 5% म्हटलं नाही तरी चालते. 5 ची व्हॅल्यू 5 ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 1200 रुपये. म्हणजे कॉस्ट प्राइसची व्हॅल्यू दिली आहे 1200 रुपये. तर 1 ची व्हॅल्यू काय होणार? 1200 भागीला 5. तर 4 ची व्हॅल्यू किती होणार? 4 ची व्हॅल्यू किती होणार? ते 1200 भागीला 5 गुणीला 4. ओके. करा मग फाइंड आउट करा याला. हे कसं होणार? याला आपण 1200 गुणीला 100 गुणीला 4 अपॉन 5 असं पण लिहू शकतो. हे किती होणार? 5 दुने 10, 4 दुने 8, 12 8 96 आणि 96 आणि हा एक 0 960. हे झाली सेलिंग प्राइस. ओके विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे पण फाइंड आउट करता येते. रेशो मेथड. सेलिंग सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस. तर कॉस्ट प्राइस दिलेली आहे 5 ची व्हॅल्यू 1200, तर एकाची व्हॅल्यू किती? तर 4 ची व्हॅल्यू किती? तर किती होणार व्हॅल्यू? 960 रुपये. कळलं? बघा किती सोप्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं रेशो मेथडनी. थर्ड मेथड बघा. ही झाली फर्स्ट, ही झाली सेकंड. आता थर्ड मेथड बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड मेथड. आता लॉस होऊन राहिला विद्यार्थ्यांनो 20% चा लॉस होऊन राहिला. म्हणजेच 1/5 20% ची किंमत. पण याचा लॉस होऊन राहिला म्हणजे तर -1 तर किती होणार आहे? 4/5. डायरेक्ट करा तेच. कॉस्ट प्राइस गुणीला लॉस पर्सेंट इक्वल टू सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 1200. लॉस पर्सेंट किती आहे? 4/5 इक्वल टू सेलिंग प्राइस. ठीक आहे. हे काय होणार आता काढा याला. 5 दुने 10, 520 आणि हे 0. 24 दुने 48 आणि 48 दुने 96. या 24 दुने 72 सॉरी 24 दुने 48, 24 एक 72, 24 चोक 96. अशा प्रकारे पण करू शकतो. 96 0. तर हे काय मिळाली? सेलिंग प्राइस. थर्ड टाइप अशा प्रकारे. कॉस्ट प्राइस गुणीला लॉस पर्सेंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी. हे आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये घेणार आहोत. जिथे प्रॉफिट होणार, जिथे लॉस होणार. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ स्टेप मध्ये पण आपण कॉस्ट प्राइस गुणीला लॉस पर्सेंट इज इक्वल टू सेलिंग प्राइसच घेणार आहोत. ठीक आहे. तिकडे लक्ष द्या. लॉस किती झालाय विद्यार्थ्यांनो? 20% चा लॉस झालाय. म्हणजेच आपण 80/100 लिहू का याला? हो. चला तर मग कॉस्ट प्राइस किती आहे विद्यार्थ्यांनो? 1200. लॉस पर्सेंट किती होणार? 80/100 इक्वल टू तर करायला हे 0 हे 0 गेले, हे 0 हे 0 गेले. 12 8 96 म्हणजे 960. हे काय झालं? सेलिंग प्राइस. आणि आपण ही मेथड जास्त प्रिफर करणार आहोत प्रत्येक प्रॉब्लेमला. लक्षात ठेवा. समजलं एवढं? ओके. कॉस्ट प्राइस 1200 आहे. लॉस पर्सेंट 20% आहे लॉस. सेलिंग प्राइस फाइंड आउट करायचं आहे. हे एनसीईआरटी मेथड. मग त्याच्यानंतर हे रेशो मेथड. त्यानंतर हे कन्सेप्च्युअल मेथड एक आणि सेम कन्सेप्च्युअल दुसरी मेथड. आपण ही जास्त प्रिफर करणार आहोत. ठीक आहे. काढता येईल? कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन, काही प्रॉब्लेम काही असेल ना विद्यार्थ्यांना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमच्या प्रश्नाचं प्रत्येक उत्तर देणार एकदम सटीक प्रमाणे. ठीक आहे. थोडा जरी डाऊट येत असेल तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस मध्ये. चला नेक्स्ट बघूया.
रफ करू. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. जर सेलिंग प्राइस आहे विद्यार्थ्यांनो, सेलिंग प्राइस आता किती घेऊ मी, 1500 घेतो. ओके, सेलिंग प्राइस 1500 घेतो विद्यार्थ्यांनो. प्रॉफिट होऊन राहिला 11.1/9% च्या काय होऊन राहिला विद्यार्थ्यांनो, प्रॉफिट होऊन राहिला. ठीक आहे. आणि कॉस्ट प्राइस आपल्याला फाइंड आउट करायची. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची होती, आता आपल्याला कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर चला कसं करू. एनसीईआरटी मेथड तुम्हाला माहितच आहे आणि रेशो बेस पण माहित आहे, आणि आपण आता ती मेथड यूज करू जे नेहमी आपण प्रॉब्लेम मध्ये यूज करणार आहोत. ठीक आहे, जे आपली नेहमी यूज टू राहणार आहे ती मेथड यूज करू. मला सांगा आता, आपल्याला ही वाली मेथड तर माहित आहे, कॉस्ट प्राइस गुणिला जे बी प्रॉफिट होत असेल या लॉस होत असेल, परसेंट प्रॉफिट या लॉस परसेंट इज इक्वल टू सेलिंग प्राइस. ही एक मेथड माहित आहे. ओके, या मेथड नुसारच आपण सॉल्व्ह करून बघणार आहोत. तर मला सांगा, कॉस्ट प्राइस हा एक माहित आहे का नाही. कॉस्ट प्राइस आपल्याला माहिती नाही आहे. प्रॉफिट पर्सेंट किती होऊन राहिला, 11.1/9% च्या. कितीचा, 11.1/9% च्या. काय होऊन राहिला, प्रॉफिट होऊन राहिला याला. इक्वल टू सेलिंग प्राइस किती आहे, 1500. एवढं पुट करता आलं का विद्यार्थ्यांनो. हो, एवढं पुट अशा प्रकारे करता आलं. ठीक आहे. आता मला सांगा, प्रॉफिट होऊन राहिला 11.1/9% चा प्रॉफिट होऊन राहिला. यालाच कसं लिहिता येते, 11.11% म्हणजेच काय होणार हा विद्यार्थ्यांनो, 1/9%. आणि काय होऊन राहिला, प्रॉफिट होऊन राहिला. काय म्हणताय, प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थ्यांनो. प्रॉफिट होऊन राहिला तर यालाच आपण काय लिहू, 10/9 लिहू का आपण. बघा, 11.1/9% चा काय होऊन राहिला, प्रॉफिट होऊन राहिला. तर यालाच आपण 11.11% बी लिहितो. याचीच व्हॅल्यू 1/9 आहे. प्रॉफिट होऊन राहिला म्हणजे 1 चा प्रॉफिट होऊन राहिला प्लस 1 चा, तर 10/9 लिहिलं. ओके, तर इथे पण आपण तसंच लिहू. कॉस्ट प्राइस गुणिला 11.1/9 चा प्रॉफिट होऊन राहिला, तर आपण काय लिहू, 10/9 इक्वल टू 1500. एवढं कळलं विद्यार्थ्यांनो, इक्वल टू 1500. चला कॉस्ट प्राइस काढा. कॉस्ट प्राइस इक्वल टू 1500, हे तिकडे चालले जाणार, गुणिला 9/10, 9/10. तर हा शून्य गेला, हा शून्य गेला, तर कॉस्ट प्राइस मिळाला 15/9 135 आणि हे शून्य. तर कॉस्ट प्राइस मिळाले विद्यार्थ्यांनो 1350. अशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि आपण नेहमी प्रत्येक प्रॉब्लेम अशा प्रकारेच फाइंड आउट करू. जे पण अशा प्रकारे विचारणार, जिथे सेलिंग प्राइस देणार ना, जिथे प्रॉफिट देणार, कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायची असणार, तर अशा प्रकारेच आपण पुट करून फाइंड आउट करणार आहोत. ते हा हा नोट करून घ्या, इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा ना, अशाच प्रकारे फाइंड आउट करणार प्रत्येक प्रॉब्लेम आपण. ठीक आहे. याला जर अशा प्रकारे पण विचारलं असतं, सेलिंग प्राइस दिली आहे विद्यार्थ्यांनो 1500, प्रॉफिट होऊन राहिलं विद्यार्थ्यांनो 10%चं, आणि कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायचं आहे. तर चला बरं फाइंड आउट करून दाखवा, कसं करणार तुम्ही. फाइंड आउट करून दाखवा चला. तर कसं करू आपण, हा वाला फॉर्म्युला, हा कन्सेप्ट यूज करू. कॉस्ट प्राइस गुणिला काय होणार, हे प्रॉफिट पर्सेंट जे बी आहे ते जे इन्क्रीज होऊन राहिले इक्वल टू सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे माहिती नाही. कॉस्ट प्राइस आपल्याला माहिती नाही, सेलिंग प्राइस माहिती आहे. प्रॉफिट किती होऊन राहिला, 10%. आता 10% चा प्रॉफिट होऊन राहिला, तर आपण काय लिहितो, 110/100. इथे काय लिहिलं, 10/9. तर पण इथे काय होऊन राहिला, प्रॉफिट होऊन राहिला, तर इथे काय लिहू शकतो, 110/100 इक्वल टू काय होणार, सेलिंग प्राइस. ठीक आहे, चला करा मग. सेलिंग प्राइस आपल्याला दिली आहे, किती होणार आहे, 1500. किती होणार, 1500. तर कॉस्ट प्राइस किती होणार, 1500 गुणिला 100 अपॉन 110. कट करा, हे शून्य आणि हे शून्य कट होणार, तर हे किती होणार, 1500 100 अपॉन मध्ये 11. ठीक आहे, तर याला फाइंड आउट करून घ्या विद्यार्थ्यांनो. हे थोडं पॉइंट मध्ये निघणार. ओके, पॉइंट मध्ये उत्तर निघणार, कारण खाली 11 आहे. पण आपल्याला फाइंड आउट अशाच प्रकारे करायचं आहे, अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, हे कॉस्ट प्राइस, प्रॉफिट पर्सेंट, सेलिंग प्राइस,
ओके. कॉस्ट प्राइस 110 अपॉन 100 तर हे सेलिंग प्राइस होणार. मग आपल्याला कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायची ते हे इकडे जाणार राइट हँड साइडला. 100 अपॉन मध्ये 110 झाले. ठीक आहे. मग अशा प्रकारे होणार. तर हे 15,000 भागीला 11 केलं तर आपल्याला पॉइंटमध्ये काहीतरी उत्तर मिळणार. ठीक आहे. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं असतं. नेक्स्ट बघा. नेक्स्ट. नेक्स्ट आहे विद्यार्थ्यांनो जसं सेलिंग प्राइस अगर विद्यार्थ्यांनो आहे किती यावेळेस आपण घेऊन राहिलो 1200. सेलिंग प्राइस 1200 रुपये आहे. लॉस पर्सेंटेज दिला आहे 20%. ओके. आणि कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायची आहे. तर चला करा. काय होणार आहे कॉस्ट प्राइस प्रॉफिट या लॉस पर्सेंट इथे काय होऊन राहिला लॉस होऊन राहिला लॉस पर्सेंट इक्वल टू सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस आपल्याला माहित नाही. लॉस होऊन राहिला किती आहे 20%. तर 20%चा लॉस होऊन राहिला म्हणजे आपण काय करू 80/100 लिहू आणि कॉस्ट प्राइस किती आहे 1200. ओके. सॉरी सेलिंग प्राइस किती आहे 1200 तर कॉस्ट प्राइस इक्वल टू हे काय होणार 1200 गुणिला 1100/80. करा हा शून्य गेला. हे किती होणार 4 दुने 8 होणार. तर हे किती होणार 2 पंचे 10 होणार आणि हे 4 तिरी 12 होणार म्हणजे 3 पाचे 15 होणार म्हणजे 1500. कॉस्ट प्राइस किती आहे 1500. कॉस्ट प्राइस किती निघून आली विद्यार्थ्यांनो 1500. बघा कशा प्रकारे सेलिंग प्राइस दिलाय लॉस पर्सेंट 20%चा लॉस होऊन आला विद्यार्थ्यांनो. कितीच्या 20%चा लॉस म्हणून कॉस्ट प्राइस वर 20%चा लॉस आपण 80/100 लिहिले इक्वल टू 1200 जे की सेलिंग प्राइस आहे आणि आपण अशा प्रकारे फाइंड आउट केलं. ओके. चला आजच्या व्हिडिओचा नेक्स्ट आणि लास्ट कन्सेप्ट बघूया आपण. लक्ष द्या इकडे. आता मला सांगा विद्यार्थ्यांनो एखादी कॉस्ट प्राइस आहे. एखादी किंमत आहे कॉस्ट प्राइस एखाद्या वस्तूची किंमत आहे 1000 रुपये. ओके. आणि त्याच्यावर प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थ्यांनो पहिल्या वेळेस 10%च्या. पहिल्या वेळेस किती पर्सेंटच्या 10%च्या प्रॉफिट होऊन राहिला. मग नंतर पुन्हा प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थ्यांनो कितीच्या 20%च्या. तर सेलिंग प्राइस किती. खरेदी किंमत किती आहे विद्यार्थ्यांनो 1000 रुपये. मग प्रॉफिट होऊन राहिला म्हणजे नफा होऊन राहिला 10%च्या. मग पुन्हा प्रॉफिट होऊन राहिला नफा होऊन राहिला 20%च्या. किती पर्सेंटच्या 20%च्या. तर विक्री किंमत किती असेल सांगा त्याची विक्री किंमत किती असेल. करा फाइंड आउट. बघा कसं करू तीच हाच कन्सेप्ट यूज करायचा कॉस्ट पर्सेंट गुणिला आधी इथे प्रॉफिट होऊन राहिला प्रॉफिट पर्सेंट इक्वल टू सेलिंग प्राइस. हाच कन्सेप्ट आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये यूज करायचा आहे. ठीक आहे. कॉस्ट प्राइस किती आहे 1000. किती आहे विद्यार्थ्यांनो 1000. तर पहिला प्रॉफिट किती आहे 10%. तर मी याला 110/100 लिहू शकू. हो लिहू शकू सर. त्यानंतर पुन्हा प्रॉफिट दुसरा प्रॉफिट होऊन राहिला 20%. याच्यावर पुन्हा दुसरा प्रॉफिट होऊन राहिला कितीच्या 20%. ते आपण 120/100 लिहू शकू. हा लिहू शकू इक्वल टू सेलिंग प्राइस फाइंड आउट करायचा आहे ही वाली. तर करा. हा पहिला प्रॉफिट झाला विद्यार्थ्यांनो. मग नंतर इथून हा काय झाला हा दुसरा प्रॉफिट झाला. ठीक आहे. हा दुसरा प्रॉफिट झाला. ठीक आहे. चला आता सॉल्व्ह करा. हा शून्य गेला हा शून्य गेला. हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला. ओके. तर राहिले किती आता 11 गुणिला म्हणजे 120 गुणिला 11 राहिले विद्यार्थ्यांनो. कसं सॉल्व्ह करू 1 0 हा 3 सॉरी 2 आणि 3 म्हणजे किती होणार सेलिंग प्राइस विद्यार्थ्यांनो 1320. सेलिंग प्राइस किती होणार 1320. ओके. म्हणजे 1000 रुपयाची वस्तू तो 1320 रुपयामध्ये विकून राहिला. कशा प्रकारे आणि सगळ्यात पहिले त्याला 10% प्रॉफिट होऊन राहिला. मग 20% प्रॉफिट होऊन राहिला. अशा प्रकारे तो पुट अप करून 1320 मध्ये विकून राहिला 1000 रुपयाची वस्तू. एवढं प्रॉफिट घेऊन. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. बघा
हा कन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हा कन्सेप्ट यूज करणार आहोत. जिथे पण मी स्टार मार्क केले आहे, ते स्टार मार्क प्रत्येक कन्सेप्ट मध्ये आपण यूज करणार आहोत विद्यार्थ्यांनो. ठीक आहे? प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये अशा प्रकारचे कन्सेप्ट जे येणार, ते आपण अशा कन्सेप्टनेच प्रत्येक प्रॉब्लेम डील करणार आहोत. समजलं? स्क्रीनशॉट घेऊन घ्या प्रॉब्लेमची. ठीक आहे? तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारच्या शॉर्ट टिक्स आणि स्मार्ट सॉल्व्हिंग टेक्निक्ससाठी बघत राहा सुगर स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशभ्रतार. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. आणि तोपर्यंत जो कोणी नवीन विद्यार्थी असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जिथे होत असेल तिथे आपल्या मित्र शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.